आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज, आवाज आपल्या हक्काचा। काल मंत्री तुम्हाला भेटायसाठी आले होते, त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी चर्चा देखील केली एकांतामध्ये। हो, काय त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी काय पुन्हा आश्वासन तुम्हाला दिले? नाही, आश्वासन तेच, फक्त एकच सांगितलं मी त्यांना की ते दगी फटके होऊ देऊ नका। आता मला माझ्या समाजाला राजकारणाकडे आम्हाला जायचं नाही आहे, त्या रस्त्यावर आम्हाला उतरू नका, त्याला जबाबदार तुम्ही असणार आहे, सगळे राजकीय पक्षाचे नेते। त्यामुळं आमचा हक्काचा आम्हाला द्या, आम्हाला आमच्या गोरगरिबाचे पोरं आरक्षण देऊन मोठे करायचे, हेच ध्येय पहिल्या दिवसापासून आज 10 महिने झाले आणि शेवटपर्यंत तेच राहणार आहे। तुम्ही नाही दिलं मग तर मी जाहीरच सांगितलेलं आहे, विधानसभेला ताकदीनं आम्ही 4-5 समुदायाचे बांधव म्हणजे समाज आम्ही मात्र विधानसभेत उतरणार आहे। पण एसआयटी बाबत जरा स्पष्टता करा ना, तुमचं सरकारशी काय बोलणं झालेलं आहे आणि एसआयटीची बंद केली आहे का, चौकशी का काय झालंय, थोडंसं स्पष्ट करा। खास करून फडणवीसांसोबत बोलणं झालंय ना याबाबत? हो, मी कालच सांगितलं, त्यांनी सांगितल्याबरोबर ते त्यांचे आमदार आले होते राऊत साहेब, त्यांनी सांगितलं माझं त्यांच्याशी बोलणं झालं, आम्ही 2-4 घंटे बोललो, ते एसआयटी रद्द करणार आहेत, रद्द केली म्हणले ते, पण पुढच्या याच्यात काय तारीख संपली म्हणले तिची, असं म्हणले ते, तिची तारीख संपली, त्याच्यामुळे आम्ही ते आता बंद करणार आहेत। ती वेगळा शब्द वापरला आता मायाने ध्यान राहायला देऊ, ते बंद करणार आहेत म्हणे। म्हणलं त्यांच्या हातात माईक होता, म्हणलं मग सांगा तुम्हीच। मग त्यांनी पण सांगितले आपल्या कॅमेऱ्यात ते कैद बी झालेलं आहे आणि मलाही सांगा, म्हणलं सांगू का, मग मी सांगून टाकलं असं असं एसआयटीच्या बद्दल, केसेसबद्दल, अंतरावलीतल्या आमच्या आई बहिणीवरती केसेस झालेल्या आहेत, महाराष्ट्रातल्या लाखो पोरावर झालेल्या आहेत आणि विशेष म्हणजे सगळ्या सोयरीची अंमलबजावणी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.